तुम्हाला माहीत आहे का, जगातील अनेक यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट समान आहे. ते इतरांपेक्षा लवकर उठतात. मित्रांनो, जर दररोज फक्त 1 तास लवकर उठल्याने तुमचे करिअर, आरोग्य, मानसिक शक्ती आणि आयुष्य बदलू शकले तर? हे आपण रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या जगप्रसिद्ध पुस्तकातून जाणून घेणार आहोत, ज्यांनी लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे. या पुस्तकाचा मुख्य संदेश अगदी सोपा आहे. जर तुम्ही तुमच्या दिवसाचा पहिला तास बदललात तर तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकता. चला तर मग जाणून घेऊया. सकाळी 5 वाजता उठण्याचं महत्त्व. बहुतेक लोकांच्या दिवसाची सुरुवात धावपळ, मोबाईल नोटिफिकेशन्स आणि तणावाने होते. परंतु पहाटे 5 ते 6 ही जगातील सर्वात शांत आणि शक्तिशाली वेळ मानली जाते. या वेळेत तुमचा मेंदू सर्वाधिक एकाग्र होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही डिस्टर्बन्स शिवाय स्वतःवर काम करू शकता. जसे की एक विद्यार्थी सकाळी 8 वाजता उठतो आणि लगेच मोबाईल चालू करतो. दुसरा विद्यार्थी सकाळी 5 वाजता उठून थोडा व्यायाम आणि थोडं वाचन व अभ्यास करतो. त्या दोघांच्या अशा सवयीमुळे त्यांच्यात 1 वर्षानंतर खूप मोठा फरक दिसून येतो. 20-20-20 चा नियम. लेखक रॉबिन शर्मा सांगतात, सकाळचा पहिला तास 3 भागांमध्ये विभागला पाहिजे. पहिले 20 मिनिटात व्यायाम करणे, धावणे, योग करणे अशा प्रकारच्या गोष्टी केल्याने आपल्या शरीरातील ऊर्जामध्ये वाढ होते व मन सक्रिय होते. पुढच्या 20 मिनिटात ध्यान करणे, आजच्या दिवसाची उद्दिष्ट ठरवणे, आपल्या विचारांचे निरीक्षण करणे अशा प्रकारच्या गोष्टी केल्याने आपल्या मानसिक स्पष्टतेमध्ये वाढ होते. आणि शेवटच्या 20 मिनिटात पुस्तके वाचणे, नवीन कौशल्य शिकणे, आपल्या शिकण्यावर भर देणे अशा प्रकारच्या गोष्टी केल्याने वैयक्तिक विकास होतो. कारण वैयक्तिक विकास म्हणजे दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली. डिस्ट्रॅक्शन म्हणजे यशाचा सर्वात मोठा शत्रू. आजकाल लोक सर्वाधिक वेळ कुठे घालवतात? तर सोशल मीडियावर, सतत मोबाईल फोन तपासण्यात. रॉबिन शर्मा सांगतात की मोठे यश मिळवण्यासाठी डीप वर्क आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर 2 मित्र असतात. त्यांना वाचन आणि लिखाणाची आवड आहे. एकाने रोज 3 ते 4 तास आपला मोबाईल बंद ठेवून एक पुस्तक लिहिले आणि काही महिन्यातच त्याचे ते पुस्तक बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध झाले. तर दुसऱ्याने त्याचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया आणि मोबाईलला दिला, त्यामुळे तो होता त्याच ठिकाणी राहिला. लहान सवयी मोठे परिणाम. यश हे एका दिवसात मिळत नाही, ते मिळतं रोजच्या छोट्या सवयींमधून. स्वतःमध्ये दररोज केलेली 1% सुधारणा एका वर्षात खूप मोठा फरक घडवू शकते. जसे की जर तुम्ही रोज 10 पाने वाचलीत म्हणजे वर्षभरात 3650 पाने वाचलीत. याचा अर्थ तुम्ही जवळपास 12 ते 15 पुस्तकांचे ज्ञान मिळवले. या सवयीमुळे काय झालं तर तुमच्या ज्ञानात वाढ झाली. कम्फर्ट झोन सोडा. अनेक जण सुरक्षित आणि सोप्या गोष्टी निवडतात, पण प्रगती ही कम्फर्ट झोनच्या बाहेरच होते. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठे मिळवायचे असेल तर तुम्हाला कम्फर्ट झोन सोडून अस्वस्थतेला स्वीकारावं लागेल. जसे की आपण फिट राहण्यासाठी जिमला जातो आणि तेथे व्यायाम करताना आपले स्नायू मजबूत होत असतात, कारण त्यांच्यावर ताण येत असतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही आव्हाने स्वीकारल्यावरच आपले व्यक्तिमत्व मजबूत होते. उत्कृष्ट कामगिरीचे गुप्त सूत्र. लेखक रॉबिन शर्मा सांगतात की सर्वोच्च कामगिरी करणारे लोक माइंडसेट, हेल्थ
स्किल्स, रिलेशनशिप्स या 4 गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करतात. कारण यश म्हणजे केवळ पैसा कमावणे नव्हे, तर शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास हाच यशाचा खरा पाया आहे. या पुस्तकातील सर्वात मोठा धडा हा आहे की जर तुम्ही तुमच्या सकाळवर नियंत्रण ठेवले तर तुम्ही तुमच्या भविष्यावर नियंत्रण ठेवू शकता. यश एका रात्रीत मिळत नाही, ते तुम्ही दररोज घेत असलेल्या योग्य निर्णयांवर उभारले जाते. मित्रांनो, द 5 AM क्लब हे केवळ लवकर उठण्याबद्दलचे पुस्तक नाही, ते तुम्हाला स्वतःचा बेस्ट व्हर्जन बनवण्याचा मार्ग दाखवते. जर तुम्ही या पुस्तकातील 20-20-20 चा नियम आणि सकाळी 5 वाजता उठण्याची सवय अंमलात आणली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घडवू शकता. या पुस्तकाचा सारांश तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन पुस्तक सारांशासह पुन्हा भेटूया. धन्यवाद.